नागपुर में आदिवासी छात्रों का गुस्सा अब सड़क पर दिखाई दे रहा है। शिष्यवृत्ति, शैक्षणिक खर्च और निर्वाह भत्ता समय पर नहीं मिलने से नाराज छात्रों ने आदिवासी विकास आयुक्त कार्यालय के सामने देर रात से ही धरना आंदोलन शुरू कर दिया है। करीब 500 छात्र इस आंदोलन में शामिल है और प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी कर रहे हैं। छात्रों का कहना है कि आर्थिक सहायता समय पर न मिलने से उनकी पढ़ाई और रोजमर्रा की जिंदगी प्रभावित हो रही है। कई बार शिकायत और मांग करने के बावजूद समस्या का समाधान नहीं हुआ, जिससे के बाद छात्रों ने आंदोलन का रास्ता अपनाया है। जय सेवा। मी गणेश हिरपाची, आदिवासी विद्यार्थी संघटना विदर्भ अध्यक्ष। आज आदिवासी आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथील सर्व विद्यार्थी आपल्या शैक्षणिक आणि संवैधानिक मागण्याकरिता या ठिकाणी काल दिनांक 15 मे 2026 पासून ते आता सकाळ 16 मे 2026 झालेली आहे। आम्ही आमच्या मागण्यांना घेऊन आयुक्त कार्यालय नागपूर या ठिकाणी आयुक्त मॅडमशी चर्चा केली। आमच्या ज्या मागण्या होत्या त्या संवैधानिक मागण्या आणि रास्त मागण्या होत्या। आमची मागणी याप्रमाणे होती की ज्याप्रमाणे वसतिगृहाला आम्हाला सोयी सुविधा दिल्या जातात त्या ठिकाणी आम्हाला वसतिगृहामध्ये राहत असताना 11 नोव्हेंबर 2011 च्या शासन निर्णयानुसार आम्हाला शासन भोजन प्रोवाइड करत होतं। त्यानंतर 5 एप्रिल 2018 चा शासन निर्णय आला आणि त्या 5 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाप्रमाणे या शासनाने आम्हाला भोजनाच्या खानावळीचे पैसे देण्याचे सुरू केले। तर ते पैसे शैक्षणिक सत्र त्यातील 10 महिन्याच्या पलीकडे हे लोक पैसे देत नाही आणि युनिव्हर्सिटी महाविद्यालयाचे जे खाजगी असो किंवा ऑटोनॉमस असो अशा महाविद्यालयाचे टाइम टेबल लांबले असल्यामुळे विद्यार्थ्यांना जे 10 महिन्याच्या अतिरिक्त 11 किंवा 12 महिन्याचा जर कोर्स झाला तर त्यांना जी जेवणाची डीबीटी आहे ती मिळत नाही। त्या पलीकडे आदिवासी वसतिगृहात वास्तव्य करणारा जो विद्यार्थी आहे याची जर प्रकृती अचानक अनायास बिघडली आणि त्याला जर एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट व्हावं लागलं आणि तिथे जर त्याला 10 ते 15,000 किंवा 50,000 जवळपास खर्च आला तर तो खर्च शासन काढून घेत नाही। ते काढून घेण्यात आलं पाहिजे आणि आमचे सगळे बिल मंजूर करण्यात आले पाहिजे। त्यानंतर आम्हाला जे ड्रेस कोड आणि शैक्षणिक साहित्याच्या डेझर्टेशनकरिता जी रक्कम आम्हाला मिळत आहे ती रक्कम आजच्या तारखेला पुरेशी नसून ड्रेस कोडसाठी कमीत कमी 5,000 रुपये आणि डेझर्टेशनसाठी 5,000 रुपये अशी रक्कम करण्यात यावी, ही आमची महत्त्वाची मागणी आहे। त्याच्या पलीकडे सर आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रशासनासोबत आमचे डायलॉग्स किंवा त्यांच्याशी समन्वय झालेला आहे त्या समन्वयाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला जे कळवलं की ह्यात ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या स्तरावरच्या नसून ह्या धोरणात्मक बाबी आहे, शासन स्तरावरच्या बाबी आहे असं त्यांनी बोलले। तर आम्ही त्यांना सांगितलं की जर तुमच्या स्तरावरच्या गोष्टी नाही आहेत तर तुम्ही आम्हाला शासन स्तराशी कसं कनेक्ट करता येऊ शकता याचा तुम्ही रस्ता शोधा। जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या शासन स्तरावरून पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही। आणि नुसतंच नागपूरचे आयुक्त कार्यालय बंद असेल अशातला भाग नाही आहे, पूर्ण महाराष्ट्राचे चारही आयुक्त आम्ही बंद करण्याची कॅपॅसिटी आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आहे। आणि त्यासोबतच आदिवासी समाजाच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना ज्यांनी तळागाळातून समाजाच्या शैक्षणिक, संवैधानिक आणि जलजंगल जमीनच्या अस्मितेसाठी लढत आहेत अशा सर्व समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतोय की नुसतंच विद्यार्थी लढतंय म्हणून त्यांना अधिकार मिळेल अशातला भाग नाही, तर तुम्ही आमचे पालक म्हणून, गार्जियन म्हणून आमच्या या लढ्यामध्ये सोबत आले पाहिजे असं आव्हान आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतोय। या ठिकाणी आम्ही कालपासून जवळपास 1500 ते 2000 विद्यार्थी होतोय। त्यानंतर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या सर्व ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आम्ही संपर्क साधून त्या ठिकाणचे सगळे वसतिगृह आम्ही बंद केलेले आहेत आणि हे आंदोलन या ठिकाणी थांबणार नाही। इथून आम्ही तोपर्यंत हलणार नाही। सुट्टीचा प्रभाव आदिवासी विद्यार्थ्यांवर कधी पडलेला नाही आणि तो आजही पडणार नाही एवढं सांगतोय। जय